हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एज्युकेशन इज आर्ट. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी इतिहास, धडा 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. याआधी धडा 2 होता शिवपूर्वकालीन भारत, तर आता आहे महाराष्ट्र. चला पाहूया स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे. प्रश्न क्रमांक 1, खालील तक्ता पूर्ण करा. तक्त्यात पॉईंट्स दिलेले आहेत: गाव, मौजा, कसबा, परागणा आणि कशास म्हणतात पदाधिकारी. उदाहरण त्याचे द्यायचे आहेत. चला पाहूया. कशास म्हणतात पदाधिकारी. कसब्यापेक्षा लहान गाव याला काय म्हणतात? मौजा. आणि पदाधिकारी पाटील कुलकर्णी. कसबा मोठे खेडेगाव आणि त्याचे पदाधिकारी आहेत शेटे महाजन. परागणा अनेक गाव मिळून बनतो त्याला म्हणतात परागणा. त्याचे पदाधिकारी आहेत देशमुख देशपांडे. उदाहरण पाहूया: शिखर, इंदापूर, पुणे, चाकण. चला प्रश्न क्रमांक 2 पाहूया. म्हणजे काय? उत्तर: 1. बुद्रुक. मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात. 2. बलुत. गावातील कारगिल शेतकऱ्याला शेतीच्या संबंधात जी सेवा देतात त्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा मिळतो त्याला बलुते असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3. वतन. वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय. चला प्रश्न क्रमांक 3 शोधून लिहा. कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक. उत्तर आहे सिद्धी लोक. अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार. उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. 3. संत तुकारामांचे गाव देहू. 4. भारुडाचे रचनाकार संत एकनाथ. 5. बालोपासनेचे महत्त्व सांगणारे रामदास स्वामी. 6. स्त्री संतांची नावे. उत्तर संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिवूरकर इत्यादी. प्रश्न क्रमांक 4 आहे तुमच्या शब्दात माहिती व कार्य लिहा. पहिला आहे संत नामदेव. उत्तर: संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. प्रश्न क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर. उत्तर: संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थाचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. 3. संत एकनाथ. उत्तर: संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश आहे. 4. संत तुकाराम. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावाचे राहणारे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. 5. दुष्काळ हे रयतेचे मोठे संकट वाटत होते का? उत्तर: दुष्काळात शेतात पीक येत नसल्याने अन्नधान्य मिळणे मुश्किल होत असे. गावात राहणे कठीण होऊन लोकांना परागंदा लागे. या त्रासामुळे दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत होते. तर हेच होते धडा क्रमांक 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र याचे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.